राज्यामध्ये पुन्हा एकदा आता जोरदार पाऊस बघायला मिळत आहे। पुढच्या काही तासामध्ये पावसाची तीव्रता आणखीन वाढून तीव्र पाऊस आता राज्यातील बऱ्याच भागात पाहायला मिळेल। आता सविस्तर अंदाज बघण्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून हवामान अंदाजाची बातमी रोजची रोज तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर कुठे मुसळधार तर काही भागामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस होऊ शकतो। मात्र यामध्ये आता कोणत्या तासामध्ये पावसाला सुरुवात होत आहे, कोणत्या जिल्ह्यात अधिक जोर आहे, सर्व काही अंदाज बघायला मिळेल। त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून हवामान अंदाज रोजची रोज तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तर चला पाहूयात आता संपूर्ण महाराष्ट्रातील अंदाज। तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न नक्की करू। तर चला बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता आता सध्याला जर बघितलं तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील चांगला पाऊस बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्यात काही भागात आता मध्यम स्वरूपाचा तर एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे। केज तालुक्यामध्ये चांगला पाऊस बरसलेला आहे। तसेच अजून पावसाची शक्यता राहीलच। परळी, अहमदपूरचा भाग, उदगीरचा भाग असेल, नांदेडच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळणार आहे। कारण राज्यातील बऱ्याच भागात विजांचा प्रभाव आपल्याला अधिक पाहायला मिळत आहे। प्रमाण विजांचं खूप आहे। कुठे मध्यम पाऊस तर कुठे जोरदार पाऊस, अशा प्रकारची स्थिती राज्यभरामध्ये आपल्याला दिसून येत आहे। जामखेड, करमाळा, अहिल्यादेवीनगरचे भाग आहेत, बीड, माजलगावचे भाग असतील, या ठिकाणी देखील पावसाला चांगलं वातावरण सक्रिय होईल। मात्र काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी नदी नाल्यांना पाणी येईल अशा स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। केज तालुक्यामध्ये बऱ्यापैकी भागात खूप चांगला पाऊस झालेला आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अशाच प्रकारची पावसाची तीव्रता राज्यातील बऱ्याच भागात आता वाढत जाईल असा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। तसेच इकडे बीड, केज तालुक्यामध्ये पाऊस आहे। पेठ, बार्शी येत्या 2 तासात काही ठिकाणी पावसाचा अंदाज बघायला मिळेल। तर सध्या आता मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे व कोणत्या जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचे प्रमाण आता वाढत जाणार आहे, तर चला अशा जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊया। तर यामध्ये बघू शकता मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता विदर्भामध्ये देखील बघायला मिळणार असून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा हाय अलर्ट आहे। मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला 100% मिळणारच आहे। पांढरकवाडा, आदिलाबादच्या देखील भागामध्ये, पुसद, उमरखेड, वाशिम, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागात देखील मध्यम स्वरूपाचा तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। चांगल्या तीव्रतेचा अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। देसाईगंज, उमरेड, भंडारा, नागपूर, कोंडोली, आर्वे, वरोड, अचलपूर, अमरावती, अकोट, धरणी, घोटे, गोंदिया या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। आणखीन पावसाची आता तीव्रता काही जिल्ह्यात वाढत जाणार आहे। तसेच इकडे अकोला, वाशिम, कारंजा मुसळधार पाऊस सुरू आहे। अजून पावसाची व्याप्ती तीव्रता चांगली वाढत जाईल। अजून मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होईल अशा प्रकारचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। चांगली तीव्रता पावसाची बऱ्यापैकी भागामध्ये दिसून येऊ शकते। अशा प्रकारचं पूर्ण वातावरण हे आपल्याला बऱ्यापैकी भागात दिसून येत आहे। तसेच एकंदरीत जर विचार केला तर मुसळधार ते मुसळधार पाऊस सोलापूर जिल्ह्यातील काही भागात दाखल होणार आहे। एकदम दक्षिण साईडला दाखल होण्याची शक्यता आहे। तर चला हा पाऊस आता कोणत्या दिशेला जात आहे, कोणत्या दिशेला मुसळधार पावसाचं आगमन होत आहे, आता त्या जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात। तर यामध्ये बघू शकता जत, विटाचे काही भाग असतील, कराडचे भाग असतील, या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून मध्यम ते काही भागासाठी जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। अहमदपूरमध्ये देखील लवकरच पावसाचं आगमन होईल। उदगीरच्या भागामध्ये, शिरपूर, अहमदपूरच्या उत्तर साईडला देखील पावसाची शक्यता आहे। तसेच मुखेडच्या भागामध्ये, कंधारचा भाग असेल, धर्मादाबादचा भाग असेल, या बऱ्यापैकी भागामध्ये शक्यतो पावसाचा जोर आता वाढण्याचा अंदाज आहे। तसेच इकडे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओ खाली कमेंट केलेल्या होत्या, त्यांच्या भागाचा अंदाज कसा राहील विचारलं होतं। तर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी मित्रांनो काळजी करू नका, तुमच्या भागात देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। बसमत, पूर्णा, भोकर, परभणी, हिमायतनगर, उमरखेड, किनवट, हिंगोली, जिंतूरचे भाग असतील, पुसद, काप, डिग्रस, रुई, वाशिमचे भाग असतील, रिसोडचे भाग, दरवा, मंगळूरपीर, पातूर, कारंजा, मेहकर, नेर, यवतमाळचा भाग आहे, मूर्तिजापूर, अकोला, खामगाव या ठिकाणी
सध्या स्थितीला तुफान पाऊस सुरू आहे, मात्र ज्या भागात सुरू नसेल त्या ठिकाणी येत्या 2 तासात चांगला पाऊस सुरू होण्याचा एक अंदाज बघायला मिळू शकतो, कारण चांगल्या तीव्रतेचा पाऊस बऱ्यापैकी भागाकडे सरकतानाचं चित्र स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे। एकंदरीत जर विचार केला तर सर्वाधिक पाऊस आता दक्षिण भारतामध्ये जास्त सक्रिय होतानाचे चिन्हे बघायला मिळत आहेत व एक प्रमाण देखील बघायला मिळतं। जर दक्षिण भारतामध्ये जास्त पाऊस वाढत गेला तर थोडासा उत्तर भारतातील पावसाचा प्रभाव कमी राहत असतो, अशी स्थिती देखील बघायला मिळत असते। त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा। आता सध्या बघू शकता, सध्याची परिस्थिती बघितलं तर इकडे दक्षिण भारतामध्ये चांगला पाऊस वाढलेला आहे। पूर्वेकडे देखील पूर्व उत्तर साईडला थोडासा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे, मात्र जर त्यापेक्षा थोडं वरती जर बघायला गेलं तर इकडे बघू शकता राजस्थान असेल, दिल्ली असेल, तसेच इकडे ग्वालियरचे भाग असतील, म्हणजे गुजरात साईडचे भाग असतील, या एकदम उत्तर साईडचा विचार केला तर पावसाचं प्रमाण खूप कमी आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजे पाऊस सध्या नसल्यातच जमा आहे, फक्त स्थानिक वातावरण इकडे आपल्याला एकदम पूर्व साईडला थोडंसं बघायला मिळत आहे। बाकी जर विचार केला तर सर्वाधिक पावसाळी वातावरण आता दक्षिण भारतात सक्रिय झालेला आहे। अतिमुसळधार पुराचं संकट येणं, अशा प्रकारचा पाऊस दक्षिण भारतातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। तसंच इकडे आता कर्नाटकच्या जवळ म्हणजे महाराष्ट्र बाउंड्री व कर्नाटकच्या जवळ मुसळधार ते तुफान पाऊस सुरू आहे। आता कर्नाटकमधील पाऊस महाराष्ट्रामध्ये येत आहे, तो पाऊस खूपच जोरदार भयानक बघायला मिळत आहे। याचा प्रभाव आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पडेल, आता स्पष्टपणे अंदाज आपण जाणून घेऊया। तर यामध्ये इकडे बघू शकता, आता लातूर जिल्ह्यामध्ये एक चांगला प्रभाव पडण्याची एक शक्यता बघायला मिळत आहे। लातूर, पेठ, परळी, अहमदपूर, तुरळक ठिकाणी का होईना पावसाचा अंदाज आहे। आज चांगला पाऊस झालेला आहे। नांदेड जिल्ह्यात चांगला पाऊस आज तुरळक भागात झालेला आहे। अजून पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते। मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। हिंगोली, मरखेड, सेलू, माजलगाव, जालन्याच्या भागात देखील पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते। तसंच इकडे बघू शकता, पुणे साईडला देखील पाऊस वाढण्याचा अंदाज आहे। पुणेच्या भागात देखील चांगला पाऊस राहील। बहुतांश भागात चांगली ह्याची लागेल। 2 बारामतीचे भाग असतील, करमाळा साईड असेल, या ठिकाणी देखील चांगला पाऊस बघायला मिळणार आहे। जामखेडच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे। केज, जामखेड, 2 पुणेच्या भागामध्ये देखील आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळू शकतो। रात्रीला तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। असं नाही की सर्वच भागात पाऊस पडेल असं वातावरण आपल्याला बघायला मिळणार नाहीये। तसंच इकडे खेड, जुन्नरचे भाग असतील, या ठिकाणी पाऊस आहे। इगतपुरी आहे, श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, इगतपुरी, वाडाचा भाग आहे, नाशिक आहे, मनमाड आहे, कन्नड आहे, सिल्लोड आहे, या ठिकाणी देखील चांगल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून चिखली, लोणार, वाशिमपर्यंत जोरदार ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आगेकूच करणार असून चांगल्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत येत्या 2 तासात काही जिल्ह्यात बघायला मिळत आहेत। अशा जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात। अमरावती, नागपूर जोरदार पाऊस, शेवगाव जोरदार पाऊस, जळगावला येत्या 2 तासात जोरदार पाऊस आहे। काही ठिकाणी मध्यम होऊ शकतो, काही भाग सुटू पण शकतात, कारण आता सुरुवात तर होत आहे, तरी बऱ्यापैकी भागात हजेरी लावण्यास पाऊस सुरुवात करणार आहे। रात्रीला चांगला दिलासा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो असा अंदाज आहे। तसंच इकडं लातूर जिल्ह्यात देखील पावसाची चांगली शक्यता बघायला मिळणार आहे। सोलापूर, लातूर, बिदरचे भाग आहेत, अकलूजचे भाग आहेत, या ठिकाणी देखील चांगला पाऊस आहे। तसंच इकडे काही बागलकोटचे भाग बघायला मिळत आहे, त्या बागलकोटच्या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस राहील। तसंच इकडं हिंगोली, बुलढाणा, वाशिमचे काय भाग असतील, या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते, अशा प्रकारचा अंदाज आहे। धाराशिव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस लवकरच हजेरी लावेल असं वातावरण स्पष्टपणे धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। हा अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा। कुठे मध्यम राहील तर कुठे जोरदार पाऊस राहील, मात्र पावसाची शक्यता बऱ्यापैकी ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे। चांगल्या तीव्रतेचा पाऊस आपल्याला काही जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। तसंच इकडं जो अमरावती साईडचा भाग आहे, अमरावती साईडच्या भागात पावसाची शक्यता आहेच। आर्वीला आहे, अमरावती, कारंजा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, उमरेड, भंडारा, अकोट, अकोला, अचलपूर, खामगाव, कारंजा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार अशा स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणची आपल्याला दिसून येत आहे। तर चला आता जोरदार ते मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे, सर्वाधिक पाऊस पडणारे आता आपण जिल्हे बघूयात।
यामध्ये चंद्रपूरला हाय अलर्ट असून रात्री रेड अलर्ट म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तुरळक भागासाठी काही ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पाऊस राहील। बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी रात्रीला पावसाची शक्यता आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यतो जास्त राहील व एका दुसऱ्या भागामध्ये जर आता नवीन सिस्टीम प्रणाली ढग निर्मिती झाली तर चांगला जोर राहील, कारण गरमीचं प्रमाण अधिक बघायला मिळालेलं आहे। त्याचा प्रभाव निश्चित हा पडणारच आहे। तसेच इकडे जर विचार केला तर करमाळा जामखेडचे भाग असतील या ठिकाणी देखील चांगल्या मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा पाऊस असा तसा नसून डायरेक्ट विजांच्या कडकडाटासह आपल्याला राज्यातील बऱ्यापैकी भागात पाहायला मिळत आहे। अहमदपूर नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। सेलू आहे, परभणीमध्ये पाऊस आहे थोडंसं। सेलू परभणी माजलगाव जास्त काही शक्यता नाही, मात्र थोड्याफार प्रमाणात रात्रीला पाऊस होईल। काही भाग असे सुटू पण शकतात। अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पूर्णपणे बघायला मिळणार आहे। तर चला अजून मुसळधार पाऊस इकडे छत्रपती संभाजीनगर साईडला देखील पडणार आहे। नेमका पाऊस आता कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे तो एक अंदाज जाणून घेऊयात। आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ बघा। यामध्ये विचार केला तर नाशिक, मालेगाव, अहिल्यादेवीनगर मध्यम ते जोरदार पाऊस, अमरावती मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड मध्यम ते जोरदार पाऊस। तुरळक ठिकाणी सकाळी देखील काही भागात पावसाला पोषक वातावरण राहील। दुपारपर्यंत थोडंसं पुन्हा नंतर वातावरण 9 वाजल्यापासून क्लिअर होण्यास सुरुवात होईल। त्यानंतर 10-11च्या आसपास ढगांची गर्दी हळूहळू जमू लागेल व 1च्या नंतर पुन्हा राज्यामध्ये चांगले पोषक असे वातावरण पावसाचे बघायला मिळणार असून मोठमोठे ढग येतील व तुफान पाऊस पडण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तसेच सध्या जर वातावरण बघितलं तर धुरकट स्वरूपाचं वातावरण उद्या मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात बघायला मिळणार आहे। म्हणजे एकदम असं क्लिअर आपल्याला वातावरण बघायला मिळणार नसून धुरकट स्वरूपाचं वातावरण मराठवाड्यामध्ये, विदर्भाच्या देखील बऱ्याच भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात थोडंफार कमी राहू शकतं, मात्र तरी बऱ्यापैकी राहणारच आहे। मात्र सर्वाधिक विदर्भ, मराठवाड्यातील काही भागामध्ये धुरकट असं वातावरण राहण्याची शक्यता आहे। तर चला जोरदार पाऊस पडणारे जिल्हे एकदा तुम्हाला एका मिनिटात सांगून टाकतो। तर मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। ती म्हणजे मराठवाड्यामध्ये 30% भागात आज रात्रीला चांगला पाऊस होऊ शकतो। कुठे मध्यम सुद्धा पाऊस होऊ शकतो, असं नाही की जोरदार सांगितलाय म्हणजे सर्वत्र होईल। विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील किंवा एका दुसऱ्या ठिकाणी चांगली हजेरी लागेल, असंही नाही की आता सर्वच भागामध्ये जोरदार पाऊस होईल। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाला थोडासा मागे पुढे उशीर लागू शकतो, मात्र पावसाची शक्यता ही बनतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे। हा जो मालेगाव साईडचा भाग आहे, या मालेगावच्या साईडच्या भागामध्ये आपल्याला काय होणार आहे, पाऊस बघायला मिळणार आहे। जळगाव शेवगावच्या एक साईडला आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळेल। तर इकडे अमरावती, हा जो नागपूर गोंदियाचा हा पट्टा आहे, या ठिकाणी आपल्याला काय होईल, मध्यम स्वरूपाचा पाऊस, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तसंच खालची साईड ही जी मराठवाड्याची साईट आहे, पश्चिम महाराष्ट्राची काय साईट आहे, या ठिकाणी देखील स्थानिक वातावरण बघायला मिळेल। सध्या गरमीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, आपण स्पष्टपणे या ठिकाणी बघू शकता। नांदेड जिल्ह्यात गरमीची हाय लेवल टेम्परेचर सध्या बघायला मिळत होतं। त्याचप्रमाणे आज रात्रीला चांगला पाऊस होण्याचा एक अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।